दिंडोरी वृत्तांत न्यूज, वेध नव्या युगाचा। ग्रामीण रुग्णालय वणी येथे मुदतबाह्य झालेल्या औषधांसोबतच मुदत न संपलेली औषधेही जाळल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। त्यामुळे रुग्णालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। माध्यमातून या संदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशीचे आदेश दिले होते। मात्र ही चौकशी वरवरची असल्याचे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींच्या पाहणीत समोर आले आहे। काय घडलं? दिनांक 5 ऑगस्ट रोजी दिंडोरी तालुक्यातील कसबे वणी ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य औषधे उघड्यावर जाळून त्यांची विल्हेवाट लावल्याचा प्रकार घडला होता। याविषयी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर उपसंचालक विभागाकडून सहाय्यक संचालक डॉक्टर योगेश चित्ते व जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी यांच्यासह एक चौकशी समिती वणीत दाखल झाली। त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। चौकशीत काय आढळलं? ही चौकशी समिती परत गेल्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली। त्यावेळी त्यांना अनेक अर्धवट जळालेली औषधे आढळली। त्यांची तपासणी केली असता त्यातील काही औषधांची मुदत संपलेली नव्हती असे आढळून आले। त्याबाबत पुन्हा चौकशी समितीला बोलवून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला। या घटनेमुळे रुग्णालयाच्या प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। सर्व औषधांची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करू, कुणालाही पाठीशी घालणार नाही असे चौकशी समितीने सांगितले असले तरी ही कारवाई केवळ वरवरची असल्याचा आरोप होत आहे। रुग्णालयातील औषधांच्या विल्हेवाटीबाबतची ही गंभीर चूक आरोग्य विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। या प्रकरणी दोषींवर कोणती कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। या प्रकारच्या गंभीर अनियमिततेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे। दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी रेवती राजगिरे, वणी, दिंडोरी। जिल्हा स्तरावर चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे। चौकशी समितीने आज त्या संबंधित जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचा जबाब घेतलेला आहे आणि त्या कोविड काळातले जे काही औषध होते आणि जे काही लाईन लिस्ट आहे तिथले जे काही फार्मसी ऑफिसर आहेत त्यांच्याकडून आम्ही घेणार आहोत आणि संबंधित जे काही जबाबदार असतील त्यांच्यावरती चौकशीचे जो काही अहवाल आहे त्यांच्यावरती योग्य ती कारवाई केली जाळले कोणी ते औषध ते आता चौकशी नंतरच ते सांगते। ते औषधं नक्की कोविड काळात देत होते असं कसं होतं? त्याचं गोळ्या दुसऱ्या म्हणजे मेडिसिन होतं ना तिथं नसा वेगळंच होतं। आता आम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली तर त्या ठिकाणी सगळं जळालेलं होतं। त्याच्यामुळे लोकांचे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत